येईल का जुळून नाते? मॉम म्हणून तिने मुलाच्या आयुष्यात किती ढवळाढवळ करावी? फक्त आपल्यालाच महत्त्व पाहिजे म्हणून कोणत्या पायरीला उतरावं? इथून पुढे आदित्य घरी आला तोच डोकं दुखतं म्हणून सोफ्यावरच झोपला. त्याला डॉक्टर चेक करून गेले तशी दिव्या गेली त्याच्याजवळ. खूप दुखतंय? दिव्याने प्रेमाने विचारलं. थोडं प्रेस कर ना. त्याला खरंच दुखत होतं डोकं. तिच्या हातांची तरी जादू हवी असं वाटून गेलं त्याला. तिने अलगद हाताने त्याचं डोकं प्रेस करायला सुरुवात केली. तसं आदित्यला बरं वाटलं, पण त्याबरोबर उलटा इफेक्ट होऊ लागला. तिचे हात घट्ट धरावे, तिला आपल्या जवळ घ्यावं इतकं मन अधीर झालं. त्याने तिचा हात घट्ट पकडला. तसे इतका वेळ तिथे त्याच्या काळजीत उभे असलेले मिताली आणि शिव लगेच बाजूला झाले. त्यांना हासवासच नव्हता. आदित्य पटकन असं काही करेल किंवा स्वतः दिव्याला माहीत नव्हतं तो असं काही करेल. दिव्या हात सोडवण्यासाठी हात मागे करत होती. आदित्य, दिव्या अगदी हळू आवाजात म्हणाली. तसा आदित्यने हात सोडला. दिव्या, कॅन आय हग यू? त्याच्या प्रश्नाने ती गोंधळली. अजूनपर्यंत एक दोनदा त्याने मिठीत घेतलं होतं, पण घट्ट मिठी जी तो आत्ता विचारत होता तशी कधी मारली नव्हती. भावनिकदृष्ट्या जेव्हा ती कमजोर होती तेव्हा त्याने तिला न विचारता जवळ घेतलं होतं. कदाचित आज त्यालाही भावनिकदृष्ट्या कमजोरी जाणवत असेल. हा विचार तिच्या मनात आला. दिव्याने विचार करून हुंकार भरला. तसा आदित्य उठला आणि तिला घट्ट आपल्या मिठीत भरून घेतलं. अगदी कोणालाच दिसू द्यायचं नव्हतं तिला, इतकी घट्ट मिठी मारली होती त्याने. तो आवेगात अजूनच घट्ट करत चालला होता मिठी. तिचा श्वास कोंडू लागला तसं तिने त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्याचा हात दुखत होता, पण त्याला तिकडे लक्ष द्यायचं नव्हतं. आदित्य, तिचा आवाज त्याच्या कानात मधुर संगीतासारखा घुमत होता. तो अजून बेभान होत होता. दिव्या, आय लव्ह यू. आदित्यने थोडी मिठी सैल करत म्हणाला. तसं तिने मिठीतून सुटण्याचा प्रयत्न केला. आदित्य, सोडा मला, किती घट्ट पकडलं तुम्ही. दिव्या रागवत म्हणाली. सॉरी, पण मला खूप बरं वाटलं. तुझा सुगंध माझ्या मनाला खूप समाधान देतो. तुझा आवाज माझ्या मनाला शांती देतो. मला तू हवी आहेस याहून जास्त दिव्या. आपण लवकर लग्न करू. तू हो ना तयार? आदित्य म्हणाला. खूप प्रेमाने बोलत होता. आदित्य अजूनही तिच्या खांद्यावर डोकं ठेवून होता. मोठे श्वास घेत होता. दिव्या, आपलं दोघांचं जग असावं, फक्त तू आणि मी. मी तुला मिठीत घेऊन असंच राहावं. तुला अनुभवताना मला जगाचं भान नसावं. मी तुझ्यात त्या भुंग्यासारखं हरवून जावं, अख्ख्या जगाला विसरावं. आदित्य आज वेगळ्याच मूडमध्ये होता. दिव्यासोबतच्या त्याच्या कल्पना रंगवत होता. आपल्या मनात नक्की काय चाललंय ह्याची तिला कल्पना देत होता. आदित्य, तुम्ही खूप पुढे गेलात. मी फक्त तुम्हाला आता भावनिक आधाराची गरज आहे म्हणून मिठी मारायला हो म्हणाले. तुम्ही तर सफर करायला निघाला. दिव्या त्याच्या गालावर थोपटत म्हणाली. त्याने त्याचं नाक अचानक तिच्या मानेत घुसळलं. तिला एकदम 440 व्होल्टचा करंट बसला. अंग शहारलं. नकळत एक आवाज तिच्या तोंडून निघून गेला ज्याची तिलाही खबर नव्हती. त्याचं तिच्या जास्तच जवळ येणं तिला धोक्याचं वाटू लागलं. आदित्य, कंट्रोल युअर इमोशन्स. डोक्याला लागलंय, तुम्हाला बरं नाही. तुम्ही प्लीज आराम करा. तुम्हाला आरामाची गरज आहे. दिव्याने त्याला खांद्याला धरून अलगद बाजूला केलं. त्याचे डोळे बघून 2 क्षण तीही हरवली, पण सावरलं तिने स्वतःला.
दिव्याचं काळीज धडधड करत होतं. भीती आणि ओढ काय असते तिने दोन्ही अनुभव क्षणात घेतले होते. अंगावरची लव उभी राहिली होती. आता आदित्य अजून पुढे जातो की काय असं एक क्षण भीती वाटली तिला, आणि एक क्षण वाटलं जावं त्याने अजून पुढे. हे काय होतं तिच्याही समजण्यापलीकडचं होतं, पण हे बरोबर नाही असंही एक मन सांगत होतं तिला. म्हणूनच ती सावरली होती स्वतःला. मितालीने शिव बेडरूममध्ये गेली तर मेरी किचनमध्येच थांबली. तू थांबतेस की येतेस माझ्यासोबत? शिवने विचारलं. नाही, मी इथेच बरी आहे. मी दिव्यासोबतच थांबेन, मिताली म्हणाली. ठीक आहे, नंतर नाही म्हणायचा तुमचे बॉस असे आणि तसे, शिव हसत म्हणाला. मी तुमच्या बॉसलाच बोलू शकते, माझ्या मैत्रिणीला त्रास दिला तर, मिताली म्हणाली. बॉस ऐकले तर ना? दिव्या मॅडमचं ऐकतील, तुझं नाही ऐकणार, शिव म्हणाला. कसे नाही ऐकत ते बघतेच, कान पिण मी त्यांचा, मिताली म्हणाली. हो का? आता जाऊन बघ जा मग काय चाललंय दोघांचं जरा, शिव म्हणाला. तशी मिताली बाहेर आली. दिव्या, मितालीने बेडरूममधून बाहेर येतानाच दिव्याला आवाज दिला. दिव्या आदित्यपासून आधीच बाजूला झाली होती. बोल मी तू, दिव्या म्हणाली. बरं वाटलं काय का आदित्य सरांना? मितालीने विचारलं. हो, गोळ्या घेतल्या ना त्यांनी, आता बरं वाटतंय, दिव्या मितालीकडे बघत म्हणाली. आदित्यपासून उठून लांब आली. त्यांना काही खायचं असेल तर दे, मिताली म्हणाली. दिव्याला स्वतःला काय येत होतं तर त्याला ती बनवून देणार होती. मेरी आहेत ना, त्या देतील, दिव्या हसत म्हणाली. आदित्य सर, तुम्ही आता जाऊन झोपा ना, मिताली म्हणाली. तसा आदित्य उठून आत गेला. शिव बेडवर आडवा झाला होता. आदित्यला बघून त्याने पटकन बेडवरून उडीच मारली खाली आणि बाजूला झाला. बॉस, काही मदत हवी आहे? शिव म्हणाला. तुझ्या हिरोईनला घेऊन जा, मला दिव्यासोबत थोडा एकांत मिळेल, नाहीतर वॉच ठेवत बसेल आमच्यावर, आदित्य म्हणाला. बॉस, नेत होतो मी तिला, पण नाही येत ते, दिव्याला सोडून ती येणार नाही म्हणते. मला मोठ्या संकटात नको ना टाकू बॉस, बाकी सगळे प्रॉब्लेम सॉल्व करता येतील, पण या दोघींना वेगळं करणं म्हणजे मोठा टास्कच आहे. मी खूप कारणं देऊन झाले, पण ती नाहीच म्हणाली बॉस, शिवने सांगितलं. इतक्यात मिताली आली. मिताली, तू शिवबरोबर जा, तुला तिथून कामाला बरं पडेल, आदित्य म्हणाला. का? माझा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मी इथूनही व्यवस्थित जाऊ शकेन, मला इथून कामाला जायला काहीच प्रॉब्लेम नाही. मिताली ठरवूनच आलेली वाटतं. एकदम आदित्यवर तुटून पडले. ओके, आदित्य म्हणाला. दिव्याला मी बोलावलं सांग, आदित्य म्हणाला. ओके, पण मला इथून जायला तिने सांगितलं तरी मी तुमच्या जेव्हा तिला एकटं सोडून जाणार नाही. आधीच खूप धक्का बसलाय तिला, आता परत सहन नाही करू शकत ती. मिताली त्याला थोडक्यात वॉर्निंगच देत म्हणाली. आदित्यने फक्त ओंकार दिला त्याला. मितालीचा राग येत होता त्याला, त्याच्याशी असं बोलत होती म्हणून. दिव्याशिवाय तो कोणाचाच राग घ्यायला बसला नव्हता. इतक्यात दिव्या आली. मिताली, मला बोलायचं आहे दिव्याशी, आदित्य म्हणाला. तसा मितालीचा नाईलाज झाला. ती जास्त ताणून धरू शकत नव्हती.
ओके, मिताली म्हणाली आणि बेडरूम बाहेर गेली. दिव्या, तिला सांग माझ्याशी ह्या भाषेत बोलायचं नाही. तिला कुठेच जॉब मिळणार नाही ना याची व्यवस्था करेन मी. आदित्यचे डोळे लाल झाले होते. दिव्याला आता आपण कोणाच्या बाजूने बोलावं कळत नव्हतं. आदित्य, तुम्ही असं नका बोलू. ती वाईट थोडी आहे. माझ्या काळजीने बोलली असेल तुमच्याशी, तसं बाकी थोडीच ती तुमची दुश्मन आहे. ती आदित्यला समजावायचा प्रयत्न करत होती. मला काही माहित नाही. तिला इथून शिवच्या घरी जायला सांग, आदित्य म्हणाला. ठीक आहे, ती जाईल तर मीही जाईन, दिव्या म्हणाली. ठीक आहे, दोघीही जा. तुम्हाला भेटायला, माझी चौकशी करायला यायचं नाही इथे, समजलं? आदित्य रागाने दिव्याला म्हणाला. त्याला मिताली नको होती दोघांमध्ये, पण ही दिव्या ऐकत नव्हती. म्हणून राग येत होता त्याला दिव्याचाही. पण का नकोय ती तुम्हाला इथे? कारण सांगा, मी तिला सांगेन तसं, दिव्या म्हणाली. माझ्याशी ज्या भाषेत बोलते ना त्या आधी बदलायला सांग, नाहीतर जीप काढून हातात देईन तिच्या. माझ्या डोळ्यासमोर यायचं नाही सांग तिला. मला बघितलं ना तिला तर राग येतो. आदित्य चांगलाच भडकला होता. आदित्यचा आवाज बाहेरपर्यंत ऐकू येत होता आणि मितालीला सगळं ऐकू येत होतं. शिवही सगळं ऐकत होता. शिवला वाईट वाटलं मितालीला आदित्य असे म्हणाला याचं. त्याने तिच्या हाताला धरलं आणि तिथून सरळ फ्लॅट बाहेर नेलं. तरीही तुला इथेच राहायचं आहे का? शिवने मितालीला विचारलं. हो, मिताली ठामपणे म्हणाली. शिव तिला बघून स्तब्धच उभा राहिला. इकडे दिव्या आदित्यशी मितालीसाठी भांडत होती. तुम्ही तिला असं नाही बोलू शकत. ती होती म्हणून मी अजूनपर्यंत जिवंत आहे, नाहीतर कधीच ढगात गेली असती. दिव्याही तेवढ्याच ठामपणे बोलली. मिताली आत आली. ती ऐकत होती. दिव्या मितालीची बाजू घेऊन आदित्यशी भांडत होती. दोघे बोलतच होते की मिताली दरवाजा उघडून आत आली. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी आरबी व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाथाडे. धन्यवाद. माझ्या निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.